काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 3 दिवस उलटलेले आहेत। ज्या ठिकाणी हा भयंकर हल्ला झाला त्या ठिकाणी पुढारी न्यूजची टीम ही पोहोचलेली आहे। तिथली परिस्थिती नेमकी काय आहे, कसं आहे हल्ल्यानंतरचं पहलगाम, पाहुयात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आपण सध्या आहोत। तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, एक महिला या ठिकाणी राफ्टिंग करत असते आणि ती पाळण्यात बसून अशी समोर जाताना आपल्याला पाहायला मिळते। आणि समोर जेव्हा ती महिला अशी जात असते, अचानक मोठा आवाज होतो आणि आवाज झाल्यानंतर लोकांना कळत नाही, मुलं जे आहेत ते समोर गोलचक्र केलेलं जे आहे त्या ठिकाणी खेळत असतात। कोणाला समजत नसतं नक्की काय घडलेलं आहे। आणि समोरून पुढच्या बाजूने जे आपल्याला जागा दिसत आहेत तिथे जे पडलेलं आहे त्या बाजूने हल्ला झाल्याची माहिती मिळत होती। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही जो हल्ला आहे या बाजूने लेफ्टच्या आपली ही जी बाजू आहे ती या बाजूने काही दहशतवादी आल्याचं समजतंय। आणि त्या ठिकाणी जे गेट आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लोक जे आहेत ते मरण पावलेले, मृत्युमुखी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। तर बाकी जे ग्राउंड जर आपण पाहिलं तर समोर हा साधारणपणे कमीत कमी 1 किलोमीटर अंतराचा हा पूर्ण परिसर जो आहे तो आहे। आणि परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर नजर जाईल तिथपर्यंत ग्राउंड आहे। ग्राउंडच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते जंगल आपल्याला पाहायला मिळतं। आणि या जंगलाच्या परिसरामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला। तर हे जे ठिकाण आहे ते हेच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण सध्या उभा आहोत। आणि बैसरण हा पिकनिक स्पॉट जो आहे चहू बाजूंनी अशा पद्धतीने जंगलामध्ये वेढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि इथे कधीही आत्तापर्यंत दहशतवादी आले नव्हते। इथे कुठल्याही प्रकारची जी सुरक्षा व्यवस्थेची गरज असते ती नव्हती। आजही जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा या सगळ्या जंगलामध्ये आपले जे सैनिक आहेत ते कडा पहारा देताना पाहायला मिळतात। मात्र या सृष्टीवरती अशा पद्धतीने हल्ला झाल्यानंतर लोकांना मोठ्या जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, तर काहींना आपला जीव जो आहे तो गमावा लागला। हे नापाक कार्य करणारे हे दहशतवादी कुठे पळाले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। तर एकंदरीत जर पाहिलं तर ही दृश्य आहेत आणि यामुळं आपल्याला एक बाब लक्षात येते की ह्या भागामध्ये कशा पद्धतीने कॉम्बिंग ऑपरेशन असो, सर्चिंग ऑपरेशन असो करणं किती कठीण आहे याची जाणीव निश्चितपणे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बैसरण व्हॅलीमध्ये ज्या वेळेस हल्ला झाला त्यावेळेस काही सिलेंडर समयसूचकता दाखवत या ठिकाणी दुकानदारांनी बाहेर फेकले। तुम्ही माझ्या बाजूला पाहू शकता, समोरची बाजू आहे ज्या ठिकाणी हल्ला झाला आणि ही छोटी छोटी दुकानं जी आहे ती दुकानं या ठिकाणी सुरू होती। मात्र जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा इथल्या दुकानदारांनी सर्व लोकांचे प्राण वाचवावे म्हणून आपल्या दुकानामध्ये असलेले सर्व जे गॅसचे सिलेंडर आहे ते बाहेर फेकले। कारण असं म्हटलं जातं की एक सिलेंडर हा एका बॉम्बचं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळतो। तर जर आता पाहिलं तर या ठिकाणी हे सगळे सिलेंडर साधारण आम्ही आत्ता जे मोजले ते 22 सिलेंडर आहेत। आणि 22 सिलेंडर या ठिकाणी अशा पद्धतीने बाहेर फेकण्यात आलेले आहे। काही सिलेंडरला कॅप आहेत तर काही सिलेंडरला कॅप देखील नाही आहेत। मात्र इथल्या लोकांनी खऱ्या अर्थानं जर हे सिलेंडर बाहेर फेकले नसते तर अनेकांचे जीव जे आहेत ते गेले असते आणि मोठा धमाका या 22 सिलेंडरचा झाला असता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती। मात्र आता जर आपण पाहिलं तर हे सिलेंडर बाहेर फेकल्यामुळं मोठी जीवितहानी जी आहे ती वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर एकंदरीत जर पाहिलं तर हे सिलेंडर जे आहेत ते समयसूचकता दाखवत आपला जीव धोक्यात घालून जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी या ठिकाणी बाहेर फेकले, अन्यथा मोठी जीवितहानी या ठिकाणी झाली असती असं बोललं जात आहे। त्यामुळं खरं तर हे जे दुकानदार आहेत त्या दुकानदाराच्या कामगिरीला आपण सगळ्यांनी सलामच ठोकायला हवा। तर एकंदरीत आज जे लोक या ठिकाणी वाचलेले आहेत ते वाचलेले लोक सध्या जर आपण पाहिलं तर ते सगळे लोक या समयसूचकतेमुळे वाचले असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम।